राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे। पण या संकट काळात सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे फसवे, अपुरे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे करण्यात आला आहे। जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी सांगितले की 68 लाख हेक्टर नुकसान असून सुद्धा सरकारने केवळ 13 कोटी दिले आहेत, जे अपुरे आहे। हेक्टरी किमान 50,000 रुपये प्रमाणे 35 कोटी मदत अपेक्षित होती। घर, दुकान व जनावरांसाठी दिलेली मदतही केवळ NDRF निकषानुसार आहे। वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला किमान 2.5 लाख रुपये थेट आर्थिक मदत मिळायला हवी। महाराष्ट्र सरकारने बंद केलेल्या योजना तातडीने सुरू कराव्या। आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा योजना, दूध योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यांसारख्या जनहिताच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात। यासाठी महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर मौन आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेतून जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे, जिल्हा सरचिटणीस विनोद वटी, सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, जिल्हा सहसचिव अजय मेश्राम, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष गीतेश ठोंबरे, भंडारा शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, भंडारा तालुकाध्यक्ष दुलीचंद देशमुख, भंडारा ज्येष्ठ नागरिक तालुका अध्यक्ष मधुकर भोपे, युवक जिल्हाध्यक्ष नितेश माळवाडे, समाज कल्याण विभाग जिल्हाध्यक्ष राकेश श्यामकुवर यांनी केले आहे। शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न उचलला आहे आणि उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही मौन आंदोलन करणार आहात। काळी दिवाळी तुम्ही उद्या जिल्ह्यात साजरी करणार आहात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उद्या दिनांक 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या हितासाठी काळी दिवाळी साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। मुळात निवडणुकीच्या पूर्वी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांच्या सरकारने आमची पुन्हा सरकार राज्यामध्ये आली तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती। वर्ष लोटून गेला पण अजूनही शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही। निवडणुकीच्या पूर्वी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा, आनंदाचा शिधा, लाडला भाऊ अशा अनेक योजना शासनाने एकनाथ शिंदेच्या काळातला बंद केलेल्या आहेत, जेव्हा की एकनाथ शिंदे स्वतः या राज्याचे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पूर्ण राज्यभर आम्ही असं ठरवलं आहे की शासनाने एकतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, जो ओला दुष्काळ जाहीर झाला त्यासाठी जो पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे तो पॅकेज एकदम फसवा आहे। त्या संबंधात आम्ही राज्य सरकारला आमच्या पक्षाच्या वतीनं पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत का तुमचा पॅकेज कशा पद्धतीनं फसवा आहे आणि त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांची कशी दिशाभूल करत आहात। आणि म्हणून एक काळी दिवाळी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उद्या सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मौन धारण करून 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषण करण्याचा ठरवला। आमच्या मौन संपल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देणार आहोत की तुम्ही जे आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करा आणि आमची शेतकऱ्यांची दिवाळी काळीच्या ऐवजी चांगली करा, ह्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।